पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमधील अतिवृष्टीमुळे अहमदनगरलाही धोका निर्माण होतो. त्यात पुण्यातील खडकवासला व इतर धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीस दौंड पूल येथे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून दौंड पूल येथे भीमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर भीमा नदी काठावरील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील गावातील नागरिकांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर राहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.